नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जेडीसी कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही पेपर झालेले आहेत आता 2026चे त्या पेपर्स बद्दलचं विश्लेषण किंवा उत्तर कशी असायला हवी या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आज आपण पेपर पहिला पाहणार आहोत, त्यामध्ये भाग 1 भाग 2 असं करणार आहोत. पण पूर्ण उत्तर कशी असायला पाहिजे होती या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आज मराठी माध्यमातून पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला लक्षात येऊ शकतं कशा प्रकारे तुम्ही लिहायला हवं होतं आणि तुम्ही काय लिहिलंय. तर तेच असेल असं नाही, तुमच्या भाषेत लिहिलं असेल आणि कंटेंट तो असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढल्या वर्षी एक्झाम द्यायचे त्या विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा, त्यांना अत्यंत फायदा होऊ शकतो याचा. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. जीडीसीए परीक्षा मे 2026 म्हणजे आता झालेली जी परीक्षा आहे त्याची प्रश्न आणि उत्तर काय असायला हवी होती याबद्दल हा पूर्ण व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जो पेपर 1 आहे म्हणजेच सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन, मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज हा विषय असणार आहे. यामध्ये आपण हा जो व्हिडिओ 2 पार्टमध्ये असेल. भाग 1 मध्ये आपण अर्धे प्रश्न पाहणार आहोत आणि भाग 2 मध्ये उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न पहिला जो होता 20 मार्कचा प्रश्न होता, ज्यामध्ये कोणतेही 10 आपल्याला लिहायचे होते. यामध्ये संक्षिप्त शब्दांचा विस्तार करा असं विचारलेलं होतं. यामध्ये आता प्रश्नाचे संक्षिप्त जे रूप आहेत ते इंग्रजी किंवा मराठीमध्ये तुम्ही दोन्ही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, मराठीत किंवा इंग्रजीमध्ये, पण मोस्ट ऑफ द टाइम इंग्रजीमध्येच लिहायचे असतात. पहिला होता YCMU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी. त्यानंतर HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. वॅमनिकॉम हा सुद्धा विचारला होता. हे अपेक्षित जे प्रश्नाचे आपण दिले होते त्यामध्ये पण ऑलरेडी होते हे सर्व प्रश्न. वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, GDC&A and CHM गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी अँड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग मॅनेजमेंट. आता हे जर तुम्ही पाहिलं असताना प्रश्नपत्रिकेचा जो इंग्रजी व्हर्जन आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, म्हणजे पहिल्या पानावरतीच. तर ते तुम्हाला हा सोपाच मार्क होता, 2 मार्क ते मिळालेच असते. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, NBCC नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड, NCHF नॅशनल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ इंडिया, MRSS महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, RCS रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. हे प्रत्येक वेळी मी सांगितलं होतं मागे पण. आणि LIS ऍक्च्युली हे जे आहे ना हा नवीन आलेला, तर हा दिला नव्हता आपण कुठेच. तर लिगल इन्फॉर्मेशन सिस्टम किंवा लिगल इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस असा एक याचा संक्षिप्त अर्थ होऊ शकतो. यामध्ये स्पेलिंग जे आहे ते मिस्टेक करायची नसते. जर कंसामध्ये मार्क जे याचा मराठी अर्थ लिहिला तर ते खूप चांगला प्रभाव पडतो एक्झामिनर वरती. त्यानंतर प्रश्न दुसरा, रिकाम्या जागा भरा. खालील विधानांमधील रिकाम्या जागा योग्य आणि कायदेशीर तरतुदींनुसार भरल्या आहेत. त्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे ते आपण भरलेले ऑलरेडी. पहिला, समिती संस्थेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताचा मसुदा सभा झाल्यापासूनच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत पूर्ण करील. बिल्डर प्रवर्तकाने संस्थेच्या नोंदणीच्या दिनांकापासून 4 महिन्याच्या आत संस्थेच्या मालमत्तेचे अभिहस्तांतरण म्हणजेच कन्व्हेन्स डीड करून देणे आवश्यक आहे. ज्या संस्थांनी जमीन पट्ट्यावर किंवा पूर्ण मालकीच्या तत्वावर धारण केलेली असेल व जी घरे सदस्यांच्या मालकीची असतील किंवा होतील अशा गृहनिर्माण संस्थेचे वर्गीकरण भाडेकरू मालकीची गृहनिर्माण संस्था म्हणजेच टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी यात केले जाते. संस्थेच्या नोंदणीसाठी करावयाच्या प्रत्येक अर्ज नमुना म्हणजे फॉर्म A मध्ये कलम 8 अन्वय करण्यात येईल. 5. सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मासिक देखभाल शुल्क थकीत झाल्यास
निबंधक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 ब 29 अन्वये थकबाकी वसुलीचा दाखला म्हणजेच रिकव्हरी सर्टिफिकेट निर्गमित करतो. सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची व्यवस्थापन समितीची बैठक महिन्यातून किमान 1 वेळा झाली पाहिजे. कायदा कलम 154 ब 2 मधील तरतुदीप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे फेडरेशन, असोसिएशन ऑफ सहकारी गृहनिर्माण संस्था, सोसायटी नोंदवण्याकरिता किमान 5 गृहनिर्माण संस्था एकत्र येणे आवश्यक आहे. विशेष सर्वसाधारण सभा स्पेशल जनरल बॉडी मीटिंग आयोजित करण्यासाठी संस्थेच्या किमान 1 पंचमांश सभासदांनी संस्थेच्या चेअरमनकडे विनंती करणे आवश्यक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाकरिता महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये प्रकरण 13B चॅप्टर 13B कलम 154 ब हे नवीन प्रकरण व कलमे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. 10वा गृहनिर्माण संस्थांनी थकबाकीदार सभासदांविरुद्ध वसुलीसाठी कलम 154 ब 29 खाली अर्ज करणे आवश्यक आहे. नोंद जुन्या कायद्यानुसार हे कलम 101 होते. नवीन गृहनिर्माण सुधारणेनुसार ते 154 ब 29 झाले आहे. त्यानंतर एक्झामिनर टिप काय, नवीन 2019च्या गृहनिर्माण दुरुस्ती कायद्यानुसार चॅप्टर 13 ब कलम 154 ब गृहनिर्माण संस्थेचे नियम बदलले आहेत. विद्यार्थ्यांनी जुने कलम 101 ऐवजी नवीन कलम 154 ब 29 लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 3 हा प्रश्न 10 मार्कचा प्रश्न आहे. यामध्ये जोड्या लावा हा प्रश्न होता. आता यामध्ये इन्शुरन्स विमा कलम 76(1) नियम 63 विशेष सर्वसाधारण सभा 76(1) नियम 63 नोंद कलम 73 नुसार खालील तरतुदी लागू होतात. उपविधींची सुधारणा अमेंडमेंट ऑफ बायलॉज 13, सभासदांची हकालपट्टी एक्सपल्शन ऑफ मेंबर 35, सहकार न्याय कोऑपरेटिव्ह कोर्ट्स 91 अविश्वास ठराव नो कॉन्फिडन्स मोशन 73(1) ड व 154 ब 24, सभासदांच्या मृत्यूनंतर हितसंबंधाचे हस्तांतरण, नॉमिनेशन ट्रान्सफर कलम 30 व कलम 154 ब 13, महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कलम 73 क ब, लेखापरीक्षण स्टॅट्युटरी ऑडिट कलम 81, मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट 1963. अशा प्रकारची ही उत्तर आहेत. प्रश्न 4 संक्षिप्त टिपा लिहा. कोणत्याही 5 लिहायच्यात 20 मार्कला, 4 मार्कला 1 आहे. एकूण 8 टिपापैकी 5 टिपा लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक टिपाला 4 गुण आहेत. उत्तर मुद्द्यानुसार आणि कायदेशीर संदर्भ देऊनच असावे. पहिलं जे होतं एन्क्वायरी बाय रजिस्टर, निबंधकाकडून चौकशी कलम 83. यासाठी उत्तर कसं असायला पाहिजे, प्रस्तावना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 83 नुसार सहकारी संस्थेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार व गंभीर अनियमितता असल्यास निबंधकाला चौकशी करण्याचा अधिकार आहे. चौकशी केव्हा केली जाते, निबंधक स्वतःहून सो मोटो, ब संस्थेच्या 1/3 समिती सदस्यांच्या मागणीवरून, किंवा क एकूण सभासदांपैकी किमान 1 पंचमांश सभासदांनी लेखी अर्ज केल्यास. चौकशीचे मुद्दे काय असतात, संस्थेची आर्थिक स्थिती, व्यवस्थापन, समितीचे बेकायदेशीर निर्णय, निधीचा अपहार किंवा उपविधीचे म्हणजेच बायलॉचे उल्लंघन, निबंधकांचे अधिकार. चौकशी अधिकाऱ्याला संस्थेचे दफ्तर, हिशोब पुस्तके, रोख शिल्लक तपासण्याचा आणि संबंधितांचे जबाब नोंदवण्याचा पूर्ण अधिकार असतो. एवढं उत्तर लिहिले असेल तरी चालतात, एक 5-6 पॉइंट जरी लिहिले तरी चालतात. सभासदत्व संपुष्टात येणे, सिसेशन ऑफ मेंबर्स, प्रस्तावना. गृहनिर्माण संस्थेचे सभासदत्व काही विशिष्ट कारणांमुळे कायद्यानुसार संपुष्टात येते. यासाठी कलम 25 आणि कलम 35च्या तरतुदी लागू होतात. कारण काय असतात त्याचे, सिसेशन ऑफ मेंबरशिपचे. सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यानंतर वारसाकडे हस्तांतरण होते. सभासदाने आपल्या फ्लॅटचे मालमत्तेचे दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर हस्तांतरण ट्रान्सफर केल्यास, सभासदाने स्वतःहून दिलेला राजीनामा व्यवस्थापन समितीने मंजूर केल्यास,
संस्थेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यास, सभासदांची कायदेशीर हकालपट्टी एक्सपल्शन झाल्यास, संस्थाचा कायदेशीररित्या गुंडाळणी म्हणजेच लिक्विडेशन डिझोल्युशन केल्यास या पद्धतीने उत्तर अपेक्षित आहे. नंबर 3, लेखापरीक्षण रिऑडिट कलम 81(6). याचा अर्थ काय? जेव्हा संस्थेचे मुख्य वैधानिक लेखापरीक्षण म्हणजे स्टॅट्युटरी ऑडिट असमाधानकारक किंवा संशयास्पद वाटते, तेव्हा पुन्हा केले जाणारे लेखापरीक्षण म्हणजे फेर लेखापरीक्षण होय. अधिकार कलम 81(6) अन्वये केवळ राज्य शासन किंवा निबंधक आपल्या आदेशावरून फेर लेखापरीक्षणाचे आदेश देऊ शकतात. उद्देश पहिल्या ऑडिटमध्ये सुटलेले गंभीर आर्थिक घोटाळे शोधणे, तक्रारींची खातरजमा करणे आणि न्यायालयासाठी अचूक पुरावे गोळा करणे. निबंधकाच्या आदेशावरून फेर लेखापरीक्षणाचा खर्च संबंधित किंवा जबाबदार व्यक्ती किंवा त्या संस्थेला करावा लागतो. 4, लेखापरीक्षण अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल म्हणजेच ऑडिट रेक्टिफिकेशन रिपोर्ट फॉर्म ओ. वैधानिक लेखापरीक्षकाने ऑडिट रिपोर्टमध्ये काढलेल्या चुका, त्रुटी आणि आक्षेप संस्था कशा प्रकारे दुरुस्त करणार याचा सविस्तर आराखडा म्हणजे दोष दुरुस्ती अहवाल होय. कालावधी व नमुना. हा अहवाल नमुना ओ फॉर्म ओ मध्ये ऑडिट रिपोर्ट मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत निबंधकाकडे सादर करावा लागतो. प्रक्रिया: व्यवस्थापन समितीला प्रत्येक दोषावर आपले स्पष्टीकरण द्यावे लागते आणि त्यावर सर्वसाधारण सभेची जनरल बॉडी यांची मंजुरी घ्यावी लागते. परिणाम: जर संस्थेने दोष दुरुस्ती अहवाल सादर केला नाही तर निबंधक कलम 82 अन्वये दंडात्मक कारवाई करू शकतात. 5, पहिली साधारण सभा म्हणजे फर्स्ट जनरल बॉडी मीटिंग नियम 59 अन्वये. ही संस्था नोंदणी झाल्यानंतरची सर्वात पहिली व ऐतिहासिक सभा असते जी संस्था स्थापनेचा पाया घालते. कालावधी: संस्था नोंदणी झाल्यापासूनच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत मुख्य प्रवर्तकाने म्हणजेच चीफ प्रमोटर ही सभा बोलवणे बंधनकारक आहे. अपयशी ठरल्यास निबंधक स्वतः सभा बोलवू शकतात. प्रमुख कामकाज: संस्थेच्या नोंदणीची माहिती देणे व झालेले प्राथमिक खर्च मंजूर करणे, नवीन उपविधी बायलॉज अधिकृतपणे स्वीकारणे, पुढील 1 वर्षासाठी हंगामी व्यवस्थापन समितीची प्रोव्हिजनल कमिटी निवडणे, बँक खाते उघडण्यास मंजुरी देणे व नवीन सभासदांना प्रवेश देणे. अशा प्रकारे हे 5 आपण लिहिलेले आहेत. आता बाकीचे सुद्धा लिहिले आहेत पण ते आपण याच्यामध्ये दिलेले नाही आहेत. त्यात फक्त 5च दिलेले आहेत जे आवश्यक आहेत तेवढे. उर्वरित जे प्रश्न आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर अशा प्रकारे ह्या जी प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती अशी अपेक्षित होती, तुम्ही प्रॉपरली लिहिली असणार आहेत. हे तर माहितीच, पण ज्यांना आलेलं नाही त्यांनी कसं लिहायला हवं होतं या सर्व गोष्टी आपण दिलेल्या आहेत. आदर्श उत्तर कसं असायला हवं होतं हे आपण दिलेलं आहे. यामध्ये पूर्ण भाग 1 मध्ये आपण सर्व अर्धे प्रश्न पाहिले. उर्वरित प्रश्न जे आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये बाकीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत. तोही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल की काय असायला हवं होतं किंवा कशा प्रकारे करायला हवा होता तो. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा. तुमच्या जे विद्यार्थी पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहेत किंवा जे फ्रेंड्स आहेत ते तुमचे पुढच्या वर्षी एक्झाम देणार आहेत जीडीसीए साठी, त्या विद्यार्थ्यांना नक्की फायदेशीर ठरू शकतात या गोष्टी. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल जसं 10वी 12वी ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत, त्यानंतर डिग्री कोर्सेस आहेत, MBA आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क साधून विचारू शकता, चौकशी करू शकता. पुण्यात कुठे असाल आसपास तर येऊन भेटा, नक्की समोरासमोर भेटून आपण अधिक चर्चा करू शकतो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये उर्वरित प्रश्नांच्या उत्तरासह. तोपर्यंत नमस्कार.